त्याच्यानंतर सर्वात मोठी आजच्या दिवसातील लढत तुम्हाला बघायला मिळते. जॉली बॉईज बनाम नाईट रायडर्स. ही मॅच बघण्यासारखी असेल कारण का साहेबभाई पठाण देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आणि आमचे वासिक देशमुख आमचे परम मित्र आहेत ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज त्यांनी सांगितलं आज मी थोडंसं मात्र आराम करेन, आज मी माझ्या संघामध्ये खेळण्यासाठी नाही तर त्यांना अगदी सपोर्ट स्टाफ म्हणून मध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय. एका बाजूला असेल जॉली बॉयचा संघ क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तर प्रतिस्पर्धी जो नाईट रायडरचा संघ फलंदाजी करताना दिसेल. जर दोन्ही संघांचा आपण जर विचार करायला गेला तर एका बाजूला असेल सूरज करकरे आणि त्याचा साथीदार मात्र तौफिक आणि सूरज. या दोघांची जोडी मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स सादर केला होता. तर दुसऱ्या बाजूला अभय या नावाची चर्चा आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली. एकंदरीत पहिल्या मॅच मध्ये जॉली बॉईजच्या संघाकडून काय तुफानी बॉलिंग केली अभयनं. प्रतिस्पर्धी संघाचे जे फलंदाज होते त्यांना डॉमिनेट केलं होतं. इथे पहिलाच बॉल टाकण्यासाठी तयार झालाय. पहिल्याच बॉलला गतीला बीड सूरज करकरे सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज. चेंडूचा अंदाज वर्तवला आला नाहीये. अगदी जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न म्हणजे शरीरापासून थोडंसं दूर खेळण्याचा प्रयत्न देखील या फलंदाजाने केलाय. जाग्यावरती राहिलाय सूरजला आपण पाहिलंय. अनेक स्पर्धेमध्ये देखील त्याचा फुटवर्क बघितला परंतु त्याच्यानंतर या पहिल्याच बॉलवरती जो बॉलर आहे ना जो बॉलर आहे त्याच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते. अभयनं पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट पुढचा बॉल टाकण्यासाठी तो तयार झालाय. या अभयला चांगला लॉफ केला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ना घाव दे का ना ताव दे का सीधा इस गेंद को सीमा रेषा पार फेका. मॅक्सिमम येतोय सिक्सर. काय कमालचं या ठिकाणी फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केलं या फलंदाज सूरजनं. बॅटच्या रडार मध्ये होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून घसीटलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी ठोकला सरळ. आणि आता ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक रोमहर्षक मुकाबला बघायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी समतोल आहेत. आता चर्चा मात्र या दोन्ही संघांची आपण करतोय. दोन्ही संघांकडे आक्रमक शैलीचे खेळाडू आहेत. आपण तौफिकला देखील पाहिलं मागच्या मॅच मध्ये थोडे एफर्ट्स दिले होते त्यांना मॅच मध्ये. आता इथे मात्र अभयवरती सुरुवातीपासून प्रहार केले जात आहेत. थोडेसे चेंजेस येतील का बॉलिंग मध्ये बघण्यासारखी गोष्ट राहील इथून पुढे. बॉलर तयार झालाय. समोर सूरज पुन्हा एकदा या वेळेला येणारा बॉल ऑफ स्टंपच्या कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. काय खूपसूरत नजारा या ठिकाणी. नजाकत भरा स्ट्रोक होता. या ठिकाणी 2च धाव फक्त मिळून जातील. अगदी डोळ्यांचं पारणं फेडलं या जो स्ट्रोक होता त्याच्या माध्यमातून. फ्रंट फूटचा वापर आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळलं होतं अगदी डिक्लर झोन मध्ये. तिथे मात्र दुहेरी आता धावा मिळतील. याला म्हणतात शार्प माइंड वाला गेम. थोडस शांत देखील राहिलं. स्वतःला कंट्रोल मध्ये ठेवलंय. आपण म्हणतो ना की सेल्फ इज कंट्रोल अँड लाईफ दॅन बेटर. म्हणजे तेच कंट्रोल वाला क्रिकेट आता मात्र सूरजच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला देखील जर पाहायला गेला तर एकंदरीत बॉलिंग मार्क वरती असणारा जो बॉलर आहे तो आपल्या संघासाठी सातत्यानं कुठेतरी संघर्ष करताना देखील दिसलाय. पहिला बॉल देखील थोडा तिखट होता. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा टाकलाय. चेंडू पडल्यानंतर खाली बसला. दुसऱ्या बॉलवरती आपल्याला मॅक्झिमम बघायला मिळाला आणि तिसऱ्या बॉलवरती सरळ दुहेरी धावांसाठी डिक्लर झोन कडे मारण्याचा प्रयत्न देखील केलाय. अजून या पहिल्या षटकात 3च बॉल झालेले आहेत. ही स्पर्धा नक्कीच थेट आपण जर पाहायला गेलं तर सौदी मधून ही स्पर्धा पाहतायत आमचे सज्जाद भाई पटेल देखील. सो त्यांचं देखील आपल्याला मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करावं लागेल. हेलो, हमारे जितने भी गरीब नवाज के वॉलेंटियर्स है वो जरा स्ट्रेट बाउंड्री की तरफ आ जाए. वहाँ अगर बॉल गेंद अगर मिसिंग होती है तो वहाँ कोई लाने के लिए नहीं है. बराए करम वहाँ से हट के स्ट्रेट बाउंड्री की तरफ आ जाए.
पहिलं षटक हे प्रोग्रेस मध्येच आहे. इथे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच यष्टिरक्षकाला देखील बीट केलाय. खूप वेगवान बॉल टाकलाय बॉलरनं. तुम्ही पाहायला गेला तर चांगल्या प्रकारची बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. सिक्सर आल्यानंतरचा जो बॉलरचा कमबॅक आहे ना अगदी बघण्यासारखा होता. म्हणजे सिक्सर आल्यानंतर लगेच फलंदाज सूरजला थांबवलं त्यांनी आणि त्याच्यानंतरला मात्र इथे प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी चांगल्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग साठी हा जो खेळाडू तयार झालाय. यावेळेला चांगला लॉफ केला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र एफर्ट चांगले आहेत. शोहेब बर्माने मात्र चेंडूपर्यंत पोहोचलाय परंतु जोपर्यंत पोहोचेल चेंडूला थ्रो केले अतिशय वेगानं. मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकचा खेळ समाप्त. विदाउट लॉस धाव संख्या 13 धावा धावफलकावरती षटकाच्या अखेरीस झालेल्या आहेत. झालं त्यानंतर दुसऱ्या षटका बॉलिंग साठी आलाय तर मुसेबला तुम्ही बघताय समोर सूरज पुन्हा एकदा तयार आहे. आवला रडार मध्ये होता खूपच लांब हँड अँड सम चेंडू आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम सिक्सर. मॅच खूप महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाच्या मॅच मध्ये खेळत आहेत. जॉली बॉयज विरुद्ध नाईट रायडर. सूरजच्या माध्यमातून मोठे प्रहार बॅटच्या रडार मध्ये होता. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर ठोकला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला देखील फटका फसलाय. इथे हवेमध्ये बॉल आहे. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. जोपर्यंत पोहोचेल चेंडूला अगदी पकडेल त्याच्या अगोदर अतिशय वेगाने पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. मागचा बॉल सिक्सर त्याच्यानंतर या बॉलवरती दुहेरी धावा मात्र कंप्लीट होत आहेत. आता कमालचा कमबॅक फलंदाजीने केलाय. 1.2 बॉल आतापर्यंत या षटकांमध्ये टाकून झालेले आहेत. 21 धावा या स्कोर कार्ड वरती देखील लागल्या गेलेल्या आहेत. या मॅच मध्ये कदाचित धावांचा डोंगर देखील पडू शकतो. मुसेब बॉलिंग साठी होता. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच पकडली जाईल का परंतु चेंडूने देखील चकमा दिलाय क्षेत्ररक्षकाला. या बॉल वरती तुम्ही पाहताय तर किती धावा मिळून जातील. असर किती धावा घेऊयात आपण. आता 4 धावा चौकार आलाय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स सूरजच्या माध्यमातून. काय मॅच चालली 8 चेंडूंचा त्यांनी मात्र सामना केलाय आणि आतापर्यंत 23 धावांवरती नाबाद खेळतोय. ही तर सूरज करकर या खेळाडूची जी स्ट्रेंथ आहे ती आता मात्र या मॅच मध्ये साजरी करतोय. मी दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी आलोय परंतु मुसेब हा देखील लोकल बॉय आहे परंतु तो सांगतोय मी देखील कमी नाही आहे. यावेळेला देखील फटका लॉंग लेगच्या परिसरामध्ये चांगले एफर्ट्स देखील दिले अदनानच्या माध्यमातून आणि चेंडूला मात्र पकडले.
या षटकातील शेवटचे 2 बॉल मात्र शिल्लक असतील. बॉलिंग बॅटिंग मार्गावरती सूरज पुन्हा एकदा तयार झालाय. यावेळेला चांगलाच बॉल आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या चेंडूवरती सरळ मॅक्झिमम मिळतील. येतो ब्रँडेड सिक्सर. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. मी नक्कीच यावेळेला रिप्ले स्ट्रोक मध्ये देखील पाहू शकाल कशा प्रकारचं या चेंडूला लॉ ऑफ केलं होतं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर मिळाला. षटक क्रमांक 2 आणि शेवटचा 1 बॉल मात्र इथून शिल्लक असेल. तब्बल धावसंख्या मात्र या स्कोअर कार्ड वरती 33 झालेल्या आहेत. 10 बॉल मध्ये 31 धावांवरती नाबाद मात्र सूरज स्वतः खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला तौफिक याला देखील साथ देत असताना एका बॉल मध्ये 2 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. तुम्ही जर चर्चा करताय जो बॉलर मुसेब आहे त्याची, मुसेब आता थोडंसं कुठेतरी एक्सपेन्सिव्ह षटक टाकतोय. चांगला खेळाडू आहे आणि यावेळेला चांगलाच आहे. शेवटच्या बॉलवरती देखील फॉन्टच्या डोक्यावरून खेळले आणि सरळ दुहेरी धावान करता हा देखील स्ट्रोक देखील खेळण्याचा प्रयत्न. 2चा खेळ समाप्त. धावसंख्या 35 विदाउट लॉस. 35 धावा धावफलकावरती 2चा खेळ संपल्यानंतरला आहेत. तब्बल 11 बॉल मध्ये वैयक्तिकरित्या सूरज 33 धावांवरती देखील करतोय. तिसरं षटक असेल. प्रतीक स्वतः बॉलिंग मार्क वरती आलाय. थेट पुण्यातून दूर वरून प्रवास करून या स्पर्धेसाठी प्रतीक आलाय. परंतु आता त्याच्यानंतरला त्याचा साथीदार म्हणजेच कोणाचा सूरजचा हा तौफिक इथं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. या बॉलवरती देखील मॅक्झिमम मॅसिव्ह आउटस्टँडिंग फॅब्युलस स्ट्रोक सिक्सर. बडी मिया तो बडी मिया लेकिन छोटे मिया भी सुभान अल्लाह. काय बैटिंग केली जाते म्हणजे बहती गंगा में ये जो खिलाडी तौफिक है वो भी हात धो रहा है. आता लगेच बाजू बदलली आहे. विचार देखील बदलावे लागतील बॉलरला. आपला कमी गतीचा बॉल होता. त्याच्यानंतर लॉंग लेगच्या परिसरामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दन 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 करत मात्र चालले एका बाजूला अगदी फाईनच्या क्षेत्राकडे. ज्या वेळेला थ्रो केला जातील अतिशय वेगाने या बॉलवरती देखील दुहेरी धावा आता कंप्लीट होत आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. आता दुसऱ्या बाजूला 3 बॉलचा सामना करत असताना 10 धावांवरती तौफिक स्वतः खेळतायत. तर दुसऱ्या बाजूला असेल सूरज. 11 बॉलला त्यांनी फेस केलाय आणि 33 धावा वैयक्तिकरित्या त्यांनी बनवलेल्या आहेत. येथे काय बॉलिंगचं प्रदर्शन आहे. आता कमबॅक मात्र लगेच केलाय फलंदाजांना. मागचा बॉल राऊंड द विकेट टाकला. हा बॉल मात्र ओव्हर द विकेट टाकलाय. म्हणजे प्रत्येक बॉलवरती विचारपूर्वक बॉलिंग केली जाते. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थांबवण्याचं मात्र काम इथे नक्कीच केलं जाईल का येणाऱ्या पुढच्या बॉलवरती हे देखील पाहावं लागेल. थोडासा फ्रंट फूटचा वापर देखील केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः मोसेब हवेमध्ये देखील उडाला आणि चेंडूला पकडण्याचं काम केलं. एका धावेवरती आता संतुष्ट व्हावं लागेल, समाधान मानावं लागेल. रसिक मायबाप देखील ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परंतु ही मॅच देखील तितकीच मोठी बनेल यात मात्र शंका नाही आहे. कारण का जॉली बॉईज या संघाकडे देखील चांगले आक्रमक शैलीचे फलंदाज आपल्याला काही वेळातच बघायला मिळतील. थोडीशी रनअप मध्ये दुविधा देखील आपल्याला पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन देखील हटलं जात आहे. एका बाजूला अगदी आक्रमक शैली म्हणजे ज्या खेळाडूने एकंदरीत 11 बॉलमध्ये 33 धावांवरती तो नाबाद खेळतोय. धुवाधार फलंदाजी केली पहिल्या 11 बॉलमध्ये. बॅटची कडा घेतली आहे. इथे मात्र जर का पुढे असता खेळाडू तर कदाचित कॅच देखील बनू शकले असते. परंतु थोडंसं आपण जर पाहायला गेलं तर मागे होता. बघता बघता एक धाव कंप्लीट देखील केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या साइन आपल्याला पाहायला मिळाले. इथे पहिली विकेट घेण्याच्या अगदी नक्कीच प्रयत्न असू शकणार आहे बॉलिंग करत असताना. जो प्रतीक आहे या खेळाडूचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल यॉर्कर लेनची डिलिव्हरी होती. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. विदाउट लॉस. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती आहे. 3चा खेळ समाप्त झाल्यानंतरला
लुची बॉलिंग मार्ग वरती षटक क्रमांक 4 चा खेळीतून तुम्ही बघाल तर गौतम बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर सूरज नाबाद 34 खेळतोय. हवेला पहिलाच बॉल गतीला बीट झालाय. कमी गतीचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी होती. पडल्यानंतर खालच्या बाजूला बसलाय आणि इथे मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. शेरावती आता थोडस नैराश्य राहील कारण की या बॉलला देखील तुम्ही मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. तो प्रत्येक बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाणार नाहीये. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला प्रत्येक बॉलवरती त्या चेंडूचा थोडासा अभ्यास करावा लागेल. कमी गतीचा बॉल होता. खालच्या बाजूला बसला. गौतमनं आतापर्यंत प्रभावित केलं पहिल्याच बॉलवरती. यष्टरक्षक प्रतीकवरती देखील मोठे प्रहार झाले होते. त्याच्यानंतर जे षटक क्रमांक 2 जे मुसेबवरती देखील मोठ्या प्रमाणात प्रहार. यावेळेला ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल आहे घसीटून करण्याचा प्रयत्न असेल. बॅकवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल त्याच्या अगोदर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना बघायला मिळत आहेत. गौतमनं अगदी स्ट्रॅटेजीनुसार गेम प्लॅन नुसार आता बॉलिंग केली जाते. क्षेत्ररक्षण जशा प्रकारचं लावलं गेलं तशा प्रकारचीच बॉलिंग देखील टाकली जाते. काय बॉल फेकला गेला मागचा जर तुम्ही पाहायला गेलं तर ऑफस्टॉपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. त्याला घसीटलं होतं. त्याला माहित होतं की बॅकवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि तिथे मात्र अगदी इझिली बॉलला खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय. धावसंख्या 47 ला जाऊन पोहोचले. 47 झालेले आहेत. पुन्हा एकदा अगदी अलोंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पर्यंत जोपर्यंत पोहोचेल खेळाडू एकतर कंप्लीट केली जाते. हा नानाचा मामला आहे आणि इथे मात्र मेरे अपने ने लूटा तो गैर में कहा दमता त्या कशची दुबिती व हा विश्वास कमता. विश्वास कमी होता. दोन्ही खेळाडूंमधल्या ताळमेळची खूप सारी कमतरता आणि इथे मात्र तौफिकला सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती आता सैफ टोकनला पाठवलं गेले. एक हा देखील विध्वंसक खेळाडू देखील आहे. याची देखील याच्याकडे देखील विद्वत्ता गुणवत्ता प्रबळता प्रगल्भता पोटेन्शियल ठासून आणि भरून असणारा खेळाडू क्रमांक 3 वरती या नक्कीच सैफ टोकनला पाठवलं जाते. नाव सैफ टोकन आहे परंतु काम यावेळेला कशा प्रकारचं केलं जात आहे. गौतमला आता मात्र प्रत्येक बॉलवरती तो प्रभावित करून सोडतो आपल्या साथीदारांना देखील. यावेळचा काय बॉल टाकलाय. कमालचा कमबॅक कसा असला पाहिजे हे गौतमनं मात्र या ओव्हर मधल्या 4 बॉल मध्ये सांगितलंय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ मात्र इथून शिल्लक असतील. धावसंख्या 48 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. एक खेळाडू तर बाद झालाय परंतु सैफनं पहिल्याच बॉलवरती खेळत असताना इथे पहिला बॉल ते गतीला बीट झाले आणि डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. ऑफस्टॉपच्या खूप बाहेरचा अतिरिक्त उछाल देखील या बॉलवरती परंतु इथे मिस्टर एक्स्ट्राच्या धावा देखील आता खर्च केल्या जात आहेत. पहिले 4 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले होते या फलंदाजानं परंतु पुढचे जे पुढचा जो बॉल होता तो कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा मात्र ते खर्च करतायत. धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला सेट फलंदाज म्हणजे सूरज करकरे हा नॉन स्ट्राईक एंड वरती देखील असेल. या स्पर्धेतलं कदाचित पहिलं अर्धशतक सूरज करकरेच्या नावावरती नोंदवलं जाईल का कारण अजून एक षटक बाकी आहे. लॉंग द कार्पेट खेळलाय. चेंडू पर्यंत जोपर्यंत युसुफ पोहोचेल ना त्याच्या अगोदर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. शेवटच्या षटकातील जर पाहायला गेलं तर एक बॉल शिल्लक आहे आणि संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. स्कोर कार्ड वरती अर्धशतक देखील पूर्ण संघाचं नाईट रायडर्स बुरुंडी या संघाचं अर्धशतक कंप्लीट आणि जिथे सूरज मात्र आपल्या स्वतःच्या अर्धशतकापासून तब्बल 13 धावा दूर असेल. या मॅच मध्ये तो पहिलं अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू बनू शकतो का. इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय परंतु कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये इथे थोडंसं अपयश देखील आलेलं आहे.
इथे पंचांच्या माध्यमातून डेकल झोन कडे यावेळेला दुहेरी धावा मिळतील. 4 षटकांचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 52. या पहिल्याच बॉल वरती मोठा प्रहार. चेंडूला सरळ पाठवलं सीमा रेषा पार. इथे आला ब्रँडेड षटकार. काय कमालची बॅटिंग आता सैफ टोकन याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रतीकच्या पहिल्याच बॉल वरती त्याचं वेलकम केलं. अगदी त्याचा खरपोस समाचार घेतला आणि चेंडूला सरळ बाहेर पाठवलाय. येणारा पुढचा बॉल तुम्ही पाहताय. यावेळेला प्रॉपर असा टायमिंग नाहीये. चेंडू मात्र किती धावा मिळतील या डिक्लेअर झोन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरी धावा मात्र मिळून जातील. धाव संख्या आता अतिशय वेगाने मात्र पुढे सरकत चालले. 60 या आकड्यावरती. 60 धावा फलकावरती आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर हा स्कोर कार्ड वरती लागला गेलाय नाईट रायडर्स या संघाच्या माध्यमातून. अजून 4 बॉलचा मात्र खेळ बाकी असेल. यावेळेला फुल टॉस बॉल. इथे देखील सरळ चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह स्ट्रोक. ब्रँडेड षटकार. आता सैफ देखील 5 बॉल मध्ये तब्बल 15 धावांवरती पोहोचलाय. सैफला देखील फुल टॉस बॉल दिले प्रतीक्षा माध्यमातून आणि त्याच्यावरती देखील घणाघाती प्रहार देखील केले गेलेत. यावेळेला खोलवरचा बॉल आहे. एक सिंगल मात्र कंप्लीट केला जातोय आणि एकाच धावेवरती आता संतुष्ट मानावं लागणार आहे. 2 शेवटचे बॉल आहेत आणि तब्बल जर पाहायला गेलं तर अर्धशतकासाठी 11 धावांची आवश्यकता सूरजला मात्र आहे. 67 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. 2 मॅक्झिमम मिळतील का? इथे मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु एक सिंगल आता घेतला जातोय. स्कोर कार्ड मात्र 68 ला जाऊन पोहोचलाय. शेवटचा एक बॉल शेवटच्या षटकातील बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक आहे. ज्या प्रतीकच्या माध्यमातून मागच्या षटकामध्ये कमबॅक करून दिला होता पण शेवटचा एक बॉल मात्र शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र सैफ पुन्हा एकदा तयार झालाय. या शेवटच्या बॉलवरती हवाई यात्रेवरती चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार का? पण तो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल. चेंडूने देखील लगेच चकमा दिलाय. 2 कंप्लीट घेतले. प्रयत्न तिसरा धावेचा देखील कंप्लीट केलाय. येथे 2 तिसरी आणि चौथी धाव मिळणार का हे देखील पाहावं लागेल पण तो जैद आहे. एक सिंगल. इथे मात्र जर पाहायला गेलं तर 3 धावा ऍड कराव्या लागतील आणि षटक क्रमांक शेवटचा देखील समाप्त. धाव संख्या 71. 71 झालेत आणि 72 धावांचं भलं मोठं असं टार्गेट प्रतिस्पर्धी जॉली बॉईज या संघाच्या विरोधामध्ये देखील ठेवलेलं आहे. हॅलो चेक दादा. हॅलो चेक. MS 08 जी गाडी आपण मधीच रस्त्याच्या पार्क केलेली आहे. 71 टार्गेट 72 चा आहे. डिंग डोंग डिंग डोंग.
गरीब नवाज के सबसे बड़े वॉलंटियर इमरान भाई चिपलूनकर, प्लीज आपसे आजीजन गुजारिश है कि बच्चों को पूरे बाउंड्री लाइन पे फैलाए। इमरान भाई, नहीं, आपको आपको फैलाना पड़ेगा। इसके बाद होने वाला राउंड जिबर फाइबर वर्सेस महामाई करसगांव। दोनों कप्तान से मैं गुजारिश करता हूं कि यहाँ आके टॉस का बॉस में आके टॉस करवा ले। जिबर फाइबर और महामाई करसगांव। जिबर फाइबर के कप्तान, जिबर फाइबर के कप्तान, जिबर फाइबर के कप्तान या महामाई के कप्तान, महामाई कहते गेली, महामाई के कप्तान प्लीज कम टू हियर। महामाई करसगांव। बॉल के महामाई के कप्तान, महामाई के कप्तान प्लीज कम टू पैवेलियन। महामाई करसगांव। महामाई करसगांव के कप्तान अतुल। अगर उनके कानों तक मेरी आवाज जा रही है तो प्लीज कम टू पॅव्हेलियन। महामाईचे कर्णधार हे जर कुठे असतील, त्यांच्या कानापर्यंत माझा आवाज जात असेल तर त्यांनी पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे। प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे। याच्यानंतर 2 राऊंड खेळले जाणार आहेत। हॅलो हॅलो चला मॅचला आपण सुरुवात करूया। 72 धावांचं विशाल असं टार्गेट पार करत असताना फलंदाजी मार्कवरती फलंदाज मात्र असेल प्रतीक आणि अमान। हे दोघांची जोडी असलेली आवेला फटका देखील फसलाय। मागच्या बॉलवरती जीवनदान होतं परंतु पुन्हा एकदा दुसरं जीवनदान देखील मिळालं जाते। प्रतीक थोडंसं अगदी धीम्या गतीनं या ठिकाणी बघा रनिंग करताना दिसत आहेत। केवळ एकच सिंगल। आपण पुढचा टॉस करून घेऊया। जिबर फायबर आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ असेल आई महामाई करसगाव। सो बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस बॉक्स कडे जायचंय, तिथे आपण टॉस करून घेऊयात। टॉस हो चुका है। टॉस जिबर फाइबर ने जीत लिया है और पहले गेंदबाजी का फैसला लिया है। अमन यांच्यासाठी देखील एक मोठी संधी आहे। एक कॅश प्राइज दिलं जाईल। लगातार 3 सिक्सेसला
ओव्हर द विकेट बॉलर मात्र तयार आहे. यावेळेला पहिलाच बॉल होता, सरळ मात्र दुहेरी धावा मात्र आता देऊन जाईल. डिक्लेअर झोन कडे या बॉलला खेळण्याचा प्रयत्न केलाय. धाव संख्याचा जर विचार करताय तर एकंदरीत 5 रन्स आतापर्यंत जाऊन पोहोचलेत. तुमच्याकडे 25 बॉल शिल्लक आहेत आणि 67 धावा अजून देखील तुम्हाला करायच्या आहेत. पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये बॉलिंगचा विचार केला तर बॉलर सतीश पाटीलला बॉलिंग मार्कवरती पाहिलंय. सतीशनं पहिल्याच 5 बॉल मध्ये अगदी नक्कीच प्रभावित करणारी बॉलिंग तर केली आहे, परंतु त्याच्यानंतरला बघा प्रतिस्पर्धी संघाचे जे ओपनिंग बॅटर्स गेलेत ना, अमानचा बल्ला अजून देखील खामोश आहे. तुम्हाला 72चा पाठलाग करते, सुरुवातीपासून मोठे प्रहार करावे लागतील. बॅटची कडा घेतली गेले बाहेरच्या बाजूची, चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल, एक कंप्लीट केले प्रयत्न दुसऱ्या धावेचा आणि यशस्वीरित्या या चेंडूवरती देखील 2 धावा कंप्लीट करताना हे दोन्ही फलंदाज बघायला मिळत आहेत. एकचा खेळ समाप्त, विदाउट लॉस, धाव संख्या 7 या आकडेवरती. क्विक फास्ट, चला नो टीम मीटिंग करू नका. नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती मात्र आता येईल. बॉलरचं नाव सांगा. बॉलर नेम अनिकेत बॉलिंग मार्क वरती आलाय. पाच ओव्हरची मॅच आहे. या 5 ओव्हर मध्ये तुम्हाला 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता 24 बॉल मध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. प्रतीकनं 2 बॉल फेस केले, तब्बल ते 3 धावांवरती खेळतात, तर अमननं 4 बॉल फेस केलेत, तर तो 4च धावांवरती खेळतोय. इथे तुम्हाला कदाचित मोठे प्रहार करावे लागतील. क्विक फास्ट, चला घाई करायचे. जे दोन्ही संघांच्या खेळाडूंना रिक्वेस्ट असेल, आपण टीम मीटिंग करू नका. आपल्याला अजून 2 ते 3 मॅचेस खेळवायच्या आहेत. सायंकाळचं सत्र मात्र या ठिकाणी चालू झालंय आणि प्रत्येक संघाला चांगल्या षटकांच्या मॅचेस खेळणं खूप महत्वाच्या राहतील. ओव्हर द विकेट अनिकेत बॉलिंग मार्क वरती अगदी समोरच्या एंड करून तो बॉलिंग करतोय. प्रतीकचा बल्ला मात्र खामोश आहे. हवला खोलवरचा बॉल, अगदी सरळ यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, एक सिंगलच धाव फक्त मिळणार आहे. या सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत असताना धावसंख्या 8 ला जाऊन पोहोचेल. आता अमान मात्र अजून देखील 4 बॉल मध्ये 4च धावा त्यांनी बनवल्या आहेत. आपल्या संघाला जर जिंकायचं असेल तर आता इथे आक्रमक शैलीचा पवित्रा तुम्हाला घ्यावं लागेल. आक्रमक पवित्र घेत असताना मॅच मध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा मिळाल्या अवांतर आणि अवांतर धावाच्या माध्यमातून स्कोर काढे सातत्याने पुढे सरकत जाणार आहे. हालाकी तुम्ही बॉलरची चर्चा करताय. अनिकेत ज्यावेळेला पहिलीच मॅच खेळले होते एका चांगल्या संघाच्या विरोधामध्ये, तेव्हा त्यांनी अगदी चांगली बॉलिंग केली होती, योग्य टप्पे देखील त्यांचे पाहायला मिळाले. परंतु या मॅच मध्ये काही थोडीशी भरकटलेली बॉलिंग असेल. सरळ अगदी जड मध्ये बॉल होता, त्याच्यावरती देखील प्रहार केला. दुहेरी धावा आता डिक्लेअर झोन कडे देखील मिळणार आहेत. तुम्ही यशस्वी बनवू शकता, परंतु तुमच्या स्वतःवरती कंट्रोल पाहिजे. स्वतःचा विश्वास हे मात्र तुम्हाला यश मिळवून देत असतं. प्रत्येक ठिकाणी देखील तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे, क्षेत्र कोणताही असू दे, शैक्षणिक असू दे अथवा क्रिकेटचं क्षेत्र असू दे, या तुम्हाला क्षेत्रामध्ये संघर्ष नीतीनियमाने करावा लागेल. प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जे खऱ्या अर्थानं तुम्हाला यशस्वी बनण्यासाठी अनेक लोक तुमच्या आडवे येतील, त्यांना मात्र इथे पराजित करून समोर पुढच्या वेळेला नक्कीच तुम्हाला सादर करायच्या एफर्ट्स वाला क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. प्रतीकला देखील नक्कीच संकट काळामध्ये स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी स्वतः जिंकलेलो नाहीये. का मी दूरवरून त्या पुण्यामधून प्रवास करून या स्पर्धेसाठी आलोय हे मात्र आता दाखवण्याची वेळ प्रतीकला देखील आले. परंतु दुसऱ्या बाजूला अनिकेत हा मात्र हार मानायला तयार नाहीये. तो म्हणजेच या गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र आता या क्रिकेटच्या ग्राउंड वरती टाकताना देखील बघायला मिळालंय. फलंदाजांना परिपूर्ण या ठिकाणी बघा बांधून ठेवण्याचं काम केलंय. हात खोलण्यासाठी मोकेच दिले जात नाही आहेत. सगळे बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत. हालाकी फलंदाज खूप मोठा संघर्ष करतायत. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता क्षेत्ररक्षक आहे साहेब टोकन यांच्या माध्यमातून कोणती चूक केली नाहीये. विकेटचं पतन, अमान बाहेर, चेंडू आतमध्ये. धाव संख्या 12 वरती एक खेळाडू बाद झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
असला शेवटचा एक बॉल मात्र इथून पुढे शिल्लक असेल. या बॉलवरती सरळ डाऊन द ग्राउंड शोहेब बर्बारेच्या माध्यमातून किती धावा मिळत आहेत हे देखील पाहावं लागेल. पंच थोडीशी चर्चा करत आहेत किती धावा मिळतील. दोनचा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट 17. न्यू बॉलर पंचांच्या अगदी डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करण्यासाठी सतीश पाटील याला बॉलिंग साठी पाचारण केलं गेलं. संघाचं पहिलं षटक ज्यावेळेला टाकलं आणि आता संघाकडून तिसरं षटक टाकताना देखील या खेळाडूला तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट या पहिल्याच बॉल वरती सुपर्ब आउटस्टँडिंग काय देखना स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅसिव्ह स्ट्रोक. षटकार. सतीश पाटीलच्या वरती या वेळेला बघा मोठा प्रहार केलाय. खेळाडू मात्र आहे इथे प्रतीक. या खेळाडूची चर्चा आपण करतोय. सतीशच्या विरोधामध्ये प्रतीक. हे मात्र बॅटल खूप मोठा आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक गेंद फेको और तमाशा देखो. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम येतो ब्रँडेड. षटकार. व्हाट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक आहे. हाफ शेर तो हम भी सव्वा शेर हे सांगण्याचं काम आता फलंदाज या फलंदाजानं केलंय. नाव आहे प्रतीक. आता तो सांगतोय मी दूरवरून प्रवास करून या स्पर्धेसाठी का आलोय हे मात्र आपल्याला नक्कीच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या माध्यमातून सादर होताना या खेळाडू देखील पाहायला मिळालाय. येणारा पुढचा चेंडू धावसंख्या 29-29 या आकड्यावरती जाऊन आता पोहोचले. 16 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. सतीश पाटीलच्या विरोधामध्ये खेळाडू तयार. ऑफरमच्या बाहेरचा बॉल आहे. आता कुठेतरी प्रेशर असेल. बॉलर वरती थोडंसं प्रेशर राहील. मिस्टर एक्स्ट्रा वाईड बॉल तुम्हाला बघायला मिळतोय हे सर आपण पाहताय. येणारा पुढचा बॉल आहे. आता कमबॅक वाला बॉल आहे. बॅट बॉलचा संपर्क येत नाही. या बॉलला देखील तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये खेळू शकला असता. थोडासा फ्रंट फूटचा जर का वापर झाला असता तर प्रतीकनं नक्कीच मोठा प्रहार देखील करू शकला असता. डॉट बॉल आलाय. 15 बॉल मध्ये 42 धावांची आवश्यकता. 72चं टार्गेट पार करत असताना हा संघ मात्र खूप मोठा संघर्ष करतोय. राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती है ना मित्रों वही सूरज बनकर निकलता है. म्हणजे त्या सूर्या जसं जर तुम्हाला चमकायचं असेल ना तर पहिले तुम्हाला जळावं लागेल. म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता मित्रों. कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. आता तुम्हाला करावं लागेल. संघ संकटात आहे. टार्गेट 30 आहे. 30 झालेले आहेत. 42ची आवश्यकता अजून देखील आहे. पंचांकडे थोडीशी चर्चा केली खेळाडून. थोडंसं रनअप मध्ये दुविधा. थोडीशी रनअप मध्ये दुविधा आहे. म्हणजे रनअप चुकलाय बॉलर सतीश पाटील. या बॉलरला अनेक स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग करताना पाहिलं. षटक क्रमांक ज्या वेळेला त्याने टाकलं होतं ना पहिलं अगदी कमालचं होतं. फलंदाजांना बांधलं होतं. यावेळेला पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. सुपर्ब आउटस्टँडिंग फॅब्युलस अनबिलिव्हेबल अविश्वसनीय नजारा पेश केलाय. प्रतीक या खेळाडूचं नाव आहे. प्रतीक नावाच्या वादळानं मात्र इथे मोठे प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. काय बॅटिंग झालेली आहे हे सर तुम्ही म्हणताय. ओ लरों से डर कर कभी नौका पार नहीं होती और मित्र हो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब नन्ही चीटी दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन में विश्वास बढ़ता है रगों में साहस. चढ़कर गिरना गिरकर शर्नाक रहता है फिर भी उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों के मित्र कभी हार नहीं होती.
आता मात्र हे सांगण्याचा प्रयत्न प्रतीकने केलाय. लढतोय, संघर्ष चाललाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फ्रंट फुटचा वापर, लॉंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केलंय. केवळ एक सिंगल खात्यामध्ये जोडली जाते आणि बघता बघता अतिशय वेगानं या दुहेरी धावा ह्या देखील कंप्लीट केल्या जात आहेत जॉली बॉईज या संघाच्या माध्यमातून. शेवटचा एक बॉल आणि स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले 38-38 या आकड्यावरती. प्रतीकनं देखील काय मॅच काय परफॉर्मन्स सादर केलाय. येणारा पुढचा बॉल सतीश तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. थोडस आधी करण्याचा प्रयत्न आणि षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. धाव संख्या 38-38 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. इथून पुढे या धावा बनू शकतील का हे पाहण्यासारखं असेल. बॉलिंग मार्क वरती यावेळेला ओमकारला बॉलिंग दिली जाईल. आता ओमकार बॉलिंग मार्क वरती असेल. 12 बॉल मध्ये 34 धावा. आता इथे मात्र करायच्यात बॅटिंग करत असताना शोएब बरमारे हा देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज, परंतु ओमकार याला देखील कारनामे करावे लागतील. पहिलाच बॉल, फुल टॉस डाऊन द ग्राउंड, चेंडू सरळ सीमा रेषा पार. शोएब ऑन फायर, मिळतील 6 धावा. आलाय ब्रँडेड सिक्सर. व्हॉट अ मॅच. चित्तथरारक मुकाबला. रसिक मायबाप हो, आपण कुठे जाऊ नका. या मॅचचा आनंद तुम्ही घेण्यासाठी नक्कीच ऑनलाईनच्या माध्यमातून घर बसल्या देखील आनंद घेऊ शकता. जर का रसिक मायबाप जे जोडले गेलेले आहेत त्याने ही मॅचचा अगदी घर बसल्या तुम्ही आनंद घ्या. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेनं मात्र खेळण्याचा प्रयत्न. दुहेरी धावा इथून देखील मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 46-46 या आकड्यावरती. 10 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. अजून देखील बॅटिंग करणाऱ्या संघाला तब्बल 130 लोक ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ज्या इथे ऑनलाईन रसिक प्रेक्षकांनी जर का या स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन मॅचेस पाहण्यासाठी त्या ठिकाणी बघा बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे पहिली नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचली जाईल स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून. येणारा पुढचा बॉल आहे, शोभ तयार आहे, कमी गतीचा बॉल. हो, व्हाट अ शॉट, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, मॅग्निफिशंट. ब्रँडेड षटकार. 9 गेंदे और 20 रनों की जरूरत. काय मॅच चालली आहे, एक तेरी और एक मेरी अशा प्रकारची मॅच आहे. व्हाट अ मॅच, सुपर्ब, आउटस्टँडिंग. ओमकारला असं वाटलं होतं की ओमकार कमबॅक करेल, परंतु ओमकार सारख्या बॉलर वरती इथे प्रहार केले जातील. इथे फटका फसलाय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. दुसरी धाव मात्र घेतली जाणार नाहीये. म्हणजे एका बाजूने मात्र शोहेब देखील सांगतोय की मी देखील संघासाठी माझा संघर्ष करेन. 5 बॉल मध्ये 19 खेळलाय, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक 10 बॉलचा सामना करत 25 धावांवरती नाबाद खेळत आहेत. इथे तुमच्याकडे चेंडू शिल्लक असतील 8, तुम्हाला धावा करायच्यात 19. काय कमालची मॅच आहे हे. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला मात्र इथून एक संधी मिळाली आहे, त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं आहे. अर्षद लोगडे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि सांगतात बंड्या मार म्हणून. या अर्षद लोगडे यांच्या माध्यमातून कमेंट आली आहे. यावेळेला यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, तिथे चांगला हेलिकॉप्टर घुमवले. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहे. जोपर्यंत या चेंडू फेकतील बॉलर कडे, अतिशय वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 55. 7 बॉल मध्ये 17ची गरज आहे. 7 बॉल 17ची गरज इथून मॅक्झिमम बघायला मिळू शकतं का प्रतीक, आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये बॉलर ओमकार हा बघायला मिळतोय. यावेळेला पंचांकडे फलंदाज बाद आहे. इथे फलंदाजांनी यावेळेला अंपायरनी सांगितलंय प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन होईल. इथे फलंदाज बाद.
षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. धाव संख्या जाऊन पोहोचले 55 ला 2 खेळाडू बाद. 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 27 धावा मात्र बनवल्या प्रतीकनं. सरळ मैदानाच्या बाहेर चांगली पारी खेळलाय. अगदी काबिले तारीफ मात्र पारी आहे. 6 बॉल मध्ये 17. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता परिपूर्ण. आता मात्र खांद्यावरती जबाबदारी राहील शोएब भरमारेच्या. का इथून संघाला जिंकून देईल का शोएब? 6 मध्ये 17 हे देखील पाहावं लागणार आहे. नवीन बॉलर मात्र आलाय. गेंदबाज देखो जर पाहायला गेलं बॉलिंग मार्क वरती कोण आहे तर कैफ आहे. 6 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं होतं. आणि नक्कीच जर पहा नक्कीच कसबा ट्रॅव्हल्सचे जे सर्व आहेत ना आमचे कलंदर बुरंडीकर साहेब यांच्या मालकीचा संघ नाईट रायडर्स हा खेळतोय. पण तू 6 मध्ये 17 डिफेन्स करेल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेला कमी गतीचा बॉल नो बॉल दिलाय. अंपायरने सांगितलंय सरळ नो बॉल आहे. जर पाहायला गेलं पंचांच्या माध्यमातून थोडीशी पडताळणी केली जाते. सो नो आर्ग्युमेंट. पंच आपल्या डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. अंपायर आपलं डिसिजन. चला our decision sir no ball. Okay, no ball so no argument. Umpire decision will be last decision. राजा हॅलो कुठला आहे
जॉली बॉयचा कुठलाही खेळाडू आज मैदानामध्ये गेला. हॅलो, जॉली बॉयचा कुठलाही खेळाडू मैदानामध्ये नाही. वरती बॉलर तयार आहे. काही बॉलिंग मार्क वरती असेल. फ्री हिटचा बॉल आहे. कमी गतीचा बॉल हवेमध्ये उडवलाय. फ्री हिट आहे. एक धाव तर घेतली जाते. एक सिंगल आहे. सिंगल धाव घेतली जाते. 5 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. कैफनं बॉलिंग तर मात्र चांगल्या प्रकारची केली, परंतु हा बॅटिंग मार्क वरती नवीन फलंदाज आहे. तर अय्याज याला बघताय तुम्ही. अय्याजला देखील आता कारनामे करावे लागतील. आपण म्हणतो ना की लोकांनी तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर पहिला चमत्कार करावा लागेल, तरच लोक तुम्हाला नमस्कार करतील. आता चमत्कार करण्याची वेळ मात्र या फलंदाजांना आलेली आहे. परंतु बॉलर मात्र काही कमी नाही आहे. यावला बघा, चेंडू पडल्यानंतर कमी गतीचा बॉल टाकलाय तिथे आणि एक सिंगल धाव खात्यामध्ये जोडली जाते. 4 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. शोहेब बर्मारे याच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेऊन हा मात्र खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती. 58. 4 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. या 14 धावा बनवल्या जातील का? शोहेब बर्मारे हे तो भाई लोग मुमकिन है, लेकिन ये जो खिलाड़ी है ना, चार मध्ये 14 मात्र इथून पुढे करायचे आहेत. दोन्ही संघ अगदी जर पाहायला गेला नक्कीच नक्कीच नावासाठी खेळत आहेत. आपल्याला अशी कोणतीही गोष्ट करायची आहे तर इथून मात्र खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. इथे शोहेब बर्मारे मात्र हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन तर उभा आहे. समोर खेळाडू तयार झालाय. या बॉलवरती अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने मात्र चकमा दिलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॉल शिल्लक आहेत 3, तुम्हाला धावा करायच्या आहेत 12, म्हणजे 2 मॅक्झिमम इथून कंपल्सरी आता तुम्हाला ठोकायचेच आहेत. शोहेबला मात्र जिंकायचं असेल, आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर 2 मॅक्झिमम ठोकावे लागतील. व्हॉट अ मॅच. ज्यावेळेला प्रतीक बाज झाला कुठेतरी तिथे पुनरागमन देखील कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आपण पाहताय तर गरीब नवाज बुरुंडी, हुसेनपुरा यांची सन्मानाची स्पर्धा आणि ही तब्बल गेले 56 ते 57 वर्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. परंतु धावा आता घेतल्या जाणार नाही आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. या 2 बॉल मध्ये तुम्हाला 12 धावा बनवायच्या आहेत. 2 मध्ये 12 धावा करायच्या आहेत. इथून पुढे मॅच जिंकली जाईल का? खऱ्या अर्थानं कैफचं कौतुक करावं लागेल. काय कैफनं अंडर प्रेशर बॉलिंग केली आहे. सुपर आउटस्टँडिंग एफर्ट्स दिलेत या मॅच मध्ये. कैफचं कौतुक करावं लागेल. विशाल सारख्या आक्रमक जो बॉलर होता, एकंदरीत जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची या ठिकाणी क्रिकेट खेळलं गेलंय. 2 बॉल मध्ये 12 ची गरज आहे. शोएब तयार आहे. यॉर्कर लेनची डिलिव्हरी इथे मात्र मॅच मध्ये पुनरागमन केलंय. एक बॉल मध्ये अजून देखील सर 1 बॉलची मॅच शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. बॉलर मात्र तयार आहे.
शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, परंतु इथे देखील कॅच सुटले आणि मॅच मात्र नाईट रायडर्स या संघाने जिंकले. अभिनंदन करूया नाईट रायडर्स या संघाचं.